हॅलो स्टुडंट, आपण बघतोय चॅप्टर न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी डेफिनेशन. It is a phenomenon in which spontaneously certain elements, that is nuclei of certain elements, emits radiations, and that emission does not depends upon temperature, pressure as well as concentration. This phenomenon is known as radioactivity, and such elements are known as radioactive element. During radioactivity, there is a decay of nuclei takes place, means disintegration of nuclei takes place. ज्यावेळेस रेडिओ ही प्रोसेस होते, ही फिनॉमिनॉन सुरू असते, त्यावेळेस एका न्यूक्लियायचं रूपांतर दुसऱ्या न्यूक्लियामध्ये होत असतं. न्यूक्लियाय चेंज होतो. याचा अर्थ काय? नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स बदलतात. न्यूक्लियॉन्स कशाला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो? नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बदलते. आता नंबर ऑफ प्रोटॉन बदलले म्हणजे ॲटॉमिक नंबर चेंज होतो. ॲटॉमिक नंबर चेंज झाला म्हणजे इलेमेंट चेंज होतं. ओके ना? एका इलेमेंटचं रूपांतर दुसऱ्या इलेमेंटमध्ये होत असतं. तर रेडिओ ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. कुठपर्यंत स्पॉन्टेनियस होते? जोपर्यंत त्याचं स्टेबल न्यूक्लियामध्ये रूपांतर होत नाही. रेडिओ इट इज स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस प्रोसेस टिल the element is converted into stable nuclei or stable element. Decay of nuclei takes place. Decay of nuclei due to radiation or emission of particles. If Dn is the activity of the radioactive nuclei and it is disintegrate per time, per unit time, एका पर्टिक्युलर टाईमला म्हणजे पर्टिक्युलर सेकंद असेल, मिनिट असेल, इयर असेल, त्या पर्टिक्युलर टाईमला तो किती डिसइंटिग्रेट होतो. ते कशावर अवलंबून असतं? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. And that rate is denoted by negative sign. Negative sign indicates number of particles decrease per unit time. त्या ठराविक वेळेमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होत असतात. मग तो डिक्रीज पार्टिकलसाठी इथं निगेटिव्ह साईन दाखवलेलं असतं. -dn/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. देअरफॉर -dn/dt इक्वल टू λn, where λ is decay constant. Proportionality constant known as decay constant. This is a rate law for radioactive decay. Then expression for decay constant. It is similar to first order reaction. -dn/dt is directly proportional to n. Therefore -dn/dt equal to λn. हे जे रेट लॉ इक्वेशन आहे, तर हे रेट लॉ इक्वेशन आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन बाय टेकिंग लिमिट. इंटिग्रेटिंग equation first by taking limit n equal to n0 at t equal to 0. ज्यावेळेस 0 टाइम असेल म्हणजे इनिशियली हे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट हे किती आहे? n0. अँड ॲट टाइम t equal to 0, ॲट टाइम t equal to t, ठराविक टाइम पास झाल्यानंतर काही पार्टिकल्स डिसइंटिग्रेट झाले. मग किती पार्टिकल्स शिल्लक राहिले? कारण आपण काय म्हटलं इथं? रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट.
म्हणजे किती डिसइंटिग्रेट झाले त्यापेक्षा किती शिल्लक राहिले त्यावर काय असणार आहे, रेट अवलंबून असणार आहे. मग टी टाइम पास झाल्यानंतर हा जो n शिल्लक राहिला तो n पूर्वीच्या पुस्तकामध्ये याला एन टी असं म्हटलं जायचं, परंतु आता पुस्तकामध्ये n इक्वल टू आपण फक्त n घेऊ. आता हे जर लिमिट आपण घेतलं आणि इंटिग्रेशन जर घेतलं बाय रिअरेंजिंग द इक्वेशन फर्स्ट, बाय रिअरेंजिंग इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्टमध्ये आपण रिअरेंजमेंट काय केले, n इकडं न्यूमरेटर, इथं डिनॉमिनेटर घेतलं, dt डिनॉमिनेटर आहे तर न्यूमरेटर घेतलं, dn अपॉन n इक्वल टू लॅम्बडा dt. Again by multiplying negative sign from both side, multiplying negative sign from both side, negative becomes positive, positive becomes negative, dn upon n equal to minus lambda dt. इक्वेशन सेकंड, हे इक्वेशन सेकंडला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन dn upon n by taking limit n0 to n0 equal to integration t equal to 0 to t minus lambda dt. According to rule of logarithm, integration of dn upon n, it is log to the base e n to n0 इक्वल टू लॅम्बडा टी, निगेटिव्ह साईन आणि लॅम्बडा कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आणि डी टीचं इंटिग्रेशन येईल टी आणि 0 टू टी. अकॉर्डिंग टू रूल ऑफ लॉगॅरिथम, इफ वी पुट द लिमिट इन लॉगॅरिथम, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हे लॉगॅरिथमचे नियम आहे, त्यानुसार आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार. हे ln म्हणजेच काय, तर लॉग टू दी बेस ई. लॉगचे दोन प्रकार असतात, लॉग टू दी बेस ई म्हणजे नॅचरल लॉग आणि लॉग टू दी बेस 10 जो आपण ॲप्लिकेशनमध्ये वापरतो. ln n0 मायनस ln n इक्वल टू मायनस लॅम्बडा टी, म्हणजे टीमध्ये 0 मायनस टी मायनस 0 आलं तर काय येईल, टी सी. अगेन ln n0 अपॉन n इक्वल टू मायनस लॅम्बडा टी. आता हा आपण ln जे नॅचरल लॉग जर आपल्याला काढायचा असेल तर आपण दोन्ही बाजूला जर अँटी लॉग केलं तर काय येईल, n0 अपॉन n इक्वल टू मायनस लॅम्बडा टी. देअरफॉर sorry, at time 0 it is n0 and at time t it is n. therefore इथं काय येईल, n0 आणि n येईल, म्हणून आपण इथं व्हॅल्यूसुद्धा n मायनस n0 अशी येईल आपली. therefore ln n अपॉन n0. इथं आपण अँटीलॉग घेतला, n अपॉन n0 इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. देअरफॉर n इक्वल टू n0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द इक्वेशन. फॉर्म ऑफ इक्वेशन, कारण आपण n इक्वल टू n0 ॲट t इक्वल टू 0 म्हणजे n0 ॲट t इक्वल टू 0 आणि n इक्वल टू n ॲट t इक्वल टू t. हा t ॲट t इक्वल टू t, दिस इज n. इथं इंटिग्रेशन घेतलं ln n, हे अप्पर लिमिट n, लोअर लिमिट n0, इथं सुद्धा अप्पर लिमिट t, लोअर लिमिट 0, ह्या व्हॅल्यूज टाकल्या, आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन आलं. आता ह्याच इक्वेशनचं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला काय एक्सप्रेशन मिळालं, आपण हे एक्सप्रेशन घेणार
ln n minus ln n0 equal to minus lambda t. Therefore ln by multiplying negative sign from both side, by multiplying negative sign from both side, निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, मायनस ln n प्लस ln n0 इक्वल टू लॅम्बडा टी. आता हेच इक्वेशन आपण रिअरेंज करू. ln n0 मायनस ln n इक्वल टू लॅम्बडा टी. देअरफॉर ln n0 अपॉन n इक्वल टू लॅम्बडा टी. हा लॉगॅरिथमचा रूल आहे, तो आपण इथं यूज केला आहे. आता इथं टी मल्टिप्लाय हो की नाही, म्हणजे न्यूमरेटरला इकडं आल्यानंतर काय होईल, डिनॉमिनेटर होईल, म्हणजेच डिव्हाइड होईल. लॅम्बडा इक्वल टू 1 अपॉन टी ln n0 अपॉन n. हेच एक्सप्रेशन इथं मल्टिप्लाय आहे, ते इकडं आल्यानंतर डिव्हाइड केलं. देन कन्व्हर्टिंग log e टू log टू दी बेस 10. याचं रूपांतर नॅचरल लॉगचं रूपांतर बेस 10 मध्ये करण्यासाठी आपण इथं काय करतो, 2.303 न मल्टिप्लाय करतो. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी log टू दी बेस 10 n0 अपॉन n, वेअर लॅम्बडा इज decay constant, t is time required to disintegrate particular amount of the substance, or time for remaining a particular amount of substance. This is initial activity and activity remains at time t. ह्या t टाइम पास झाल्यानंतर किती ॲक्टिव्हिटी शिल्लक राहिली, किती पार्टिकल शिल्लक राहिले ते म्हणजे काय, तर n. आता हे इक्वेशन वापरून आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे. लॅम्बडा इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी log टू दी बेस 10 n0 अपॉन n. The next point, half life period of radioactive element. Half-life period is a characteristic property of radioactive element. Half-life period, it is a time required to disintegrate half of the initial quantity or initial activity. Half-life period म्हणजे अशी वेळ, असा टाइम, असा पिरियड का ज्या वेळेस जेवढी इनिशियल ॲक्टिव्हिटी असेल त्याचं कम्प्लिटली हाफ डिसइंटिग्रेट होणार आणि हाफ शिल्लक राहणार. व्हेन टी इक्वल टू t1 हाफ, ज्यावेळेस हा टाइम t1 हाफ असेल तर हाफ लाईफ पिरियड तो केव्हा असेल, n0 बिकम्स हाफ. ही जी इनिशियल क्वांटिटी आहे ती किती होणार, हाफ होणार. म्हणजे शिल्लक हा जो n म्हणजे काय, तर t1 हाफ, टी टाईमला शिल्लक राहिलेली ॲक्टिव्हिटी, याला आपण n असं म्हटलं, तर ती किती शिल्लक राहिली, इनिशियल ॲक्टिव्हिटीच्या हाफ इतकी शिल्लक राहिली. मग आता हे जे व्हॅल्यूज आहे आपण हे डिके कॉन्स्टंटच्या एक्सप्रेशनमध्ये, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण त्या व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला काय मिळेल बघा, टी इक्वल टू लॅम्बडा इक्वल टू 2.303. ह्या टी ऐवजी काय घेतलं आहे आपण, t1 हाफ log टू दी बेस 10 n0 इनिशियल, आणि n किती शिल्लक राहिलं तर n0 डिवायडेड बाय 2. दिस इज ॲक्टिव्हिटी रिमेन्स ॲट टाइम t. t किती आहे, t1 हाफ, शिल्लक किती राहिलं, n0 अपॉन 2. लॅम्बडा इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय t1 हाफ log टू दी बेस 10. आता ही डिनॉमिनेटर आहे हो की नाही, वरती आल्यानंतर काय होईल, न्यूमरेटर होईल, आणि हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर सिमिलर असल्यामुळे कॅन्सल होईल. हे काय होईल, log ऑफ 2
2.303 डिवायडेड बाय T1/2 इंटू 0.3010. 2चा जर आपण लॉग बघितला तर तो किती येईल 0.3010. आणि ह्या दोन्हीचा जर आपण प्रोडक्ट घेतला 2.303 इंटू 0.3010 तर तो किती येतो 0.693 डिवायडेड बाय T1/2 इक्वल टू लॅम्बडा. मीन्स लॅम्बडा इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T1/2 अँड T1/2 इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे हे न्यूमरेटर आहे, इथं आल्यानंतर डिनॉमिनेटर होईल, हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर होईल. म्हणजे लॅम्बडा दिलेला असेल तर T1/2 ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते, T1/2 दिलेला असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू काढता येते. आणि हा एकदा आपल्याला लॅम्बडा मिळाला तर ही लॅम्बडाची व्हॅल्यू इथं टाकून आपल्याला जर टी माहीत असेल तर आपल्याला इनिशियल क्वांटिटी काढता येते, क्वांटिटी रिमेन्स ॲट टाईम टी सुद्धा काढता येतो, आणि किती टाईम पास झाला ज्यावेळेस इतकी क्वांटिटी शिल्लक राहिली किंवा किती क्वांटिटी डिसइंटिग्रेट झाली हे सुद्धा आपल्याला इथं ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काढता येतं.